तर नमस्कार माझ्या भावांनो आणि बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। आज सकाळ सकाळ मी राखीला आंघोळ घालून घेतली आणि नंतर आमचं ठरलं होतं की आज आपण कुठेतरी बाहेर जाऊ। मग आम्ही भेळ खायला बाहेर गेलो होतो, पण नंतर आम्ही तिथं मग 2 भेळ मागवल्या होत्या। एक कोरडी भेळ मागवली होती आणि एक शेंगदाणा भेळ मागवली होती, पण भेळ काय आम्हाला संपतच नव्हती लवकर। नंतर मग आम्ही घरी आलो आणि आम्हाला ही दुपारची गर्दी दिसली। ही आपल्या हॉटेल तिरंगाची गर्दी आहे आणि ती पण दुपारची। नंतर मग काय गर्दीमुळं मला तर आज काउंटरलाच बसावं लागलं दिवसभर। आणि आपल्याकडे तर काय माईक सिस्टीम चालूच आहे, माईकमध्ये बोललं की सगळ्यांनाच ऐकू जाते। आणि मी उदबत्ती लावून घेतली, काउंटरला वगैरे ओवाळून घेतली, देवाला ओवाळली। आणि ही बघा आपली हॉटेल तिरंगाची संध्याकाळची गर्दी। मी तुम्हाला म्हणलं होतं एका ब्लॉगमध्ये पाठीमागं की हॉटेल तिरंगाला पुन्हा तीच गर्दी होणार, तीच जत्रा होणार, थोडंसं थांबा। आठवते का बघा तुम्हाला, मी म्हटलं होतं। आणि बघा हीच ती गर्दी आहे। नात करती काय, यावंच लागते। आपल्या 50K कंप्लीट करा, फॉलो करा, लाईक करा, शेअर करा।